नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख 8 जानेवारी 2025 आणि आजचा जी वार आहे बुधवार. आणि आज आपण थोडंसं लेट आलोत कारण काल वाजत झाला होता रॅपिड उबरचे ट्रिप. आपल्याला काय उबरचे ट्रिप काम करायचं नाही, फक्त चालू ठेवलं आहे. काय होईल ते होईल. आपल्याला उबरचा रेट खूप घाण आहे. आत्ता एक 900 मीटर पिकअप होता आणि 13 किलोमीटरचे 165 रुपये दाखवत होतं. त्यामध्ये पण कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर आपण उबर त्याच्यातले पण 10 रुपये कमी देतं, म्हणजे आपल्याला 165चे 155 रुपये भेटले असते 13 किलोमीटरचे. आणि 1-1.5 किलोमीटर पिकअप. त्यामुळं अशा ट्रिप घ्यायच्या नाही आहेत. आणि उबर एकदम थर्ड क्लास झालं आहे, त्यामुळं उबर चालू नावाला आहे. अशा ट्रिपा घ्यायच्याच नाही आहेत. जे आपल्याला चांगलं वाटलेत त्या ट्रिपा त्याच घ्यायच्यात. आत्ता एक जस्ट घेतली होती मी, गो प्रायोरिटीची होती. 18 किलोमीटरचे 250 रुपये दाखवायचं. गो प्रायोरिटीला रेट चांगला दिला होता म्हणून ती ट्रिप घेतली. जसं बी गाडी चालू केली, आपण जागेवर निघण्याचा प्रयत्न केला तर कस्टमरने ती राईड कॅन्सल करून टाकली. ठीक आहे, असो कस्टमरची मर्जी. तर ह्याच्यानंतर आता आपण इंटरसिटी आली किंवा गो प्रायोरिटी आली, ह्या दोनच ट्रिप कंप्लीट करायच्या आहेत उबरवरती. अन्यथा आपण उबरला जर रेट चांगला दिला नाही तर उबर आपण चालवणार नाही. ठीक आहे. आणि आपला ओलाचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळं आपल्याला थोडंसं कामामध्ये अडचण येते. त्यामुळं आपण एक पर्सनल ट्रिप केली, भले कमी जास्त पैसे मिळेल पण थोडंसं आराम आणि डायरेक्ट आपलं काम, म्हणजे वन करायची गरज लागली नाही 2-3 दिवस. आणि आत्ता जस्ट आपण इथं आहोत भोसरी टेल्को रोडला, त्या टाटा कंपनी आहे. तर इथला ड्रॉप होता आपल्याला. ही ट्रिप आपल्याला वाघजाईनगरमधून पडलेली आणि 19 किलोमीटरचे आपल्याला रॅपिडोने दिलेत 281 रुपये. आणि हीच ट्रिप जर उबरवरती असती तर आपल्याला 281च्या जागी फक्त आणि फक्त 210, 205 असेच भेटले असते. त्यामुळं उबर सध्या आपल्याकडनं एकदम नॉन प्रॉफिटेबल काम देते सगळ्या ड्रायव्हर्सना. त्यामुळं उबर एकदम आपण काम करण्याच्या लायकीचं नाही, त्यामुळे करत नाही ते. रॅपिडो एकदम भारी रेट देते आणि आपलं फक्त रॅपिडो चालू नाही आजकाल. फक्त आपण सकाळपासून एक ट्रिप कंप्लीट केलेली आहे आणि आत्ता जी वेळ झाली 3:13 झालेले आहेत. बघूयात नेक्स्ट ट्रिप कुठली पडते. तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत बिरदवडीमध्ये. आपल्याला बिरदवडीची ट्रिप पडली होती. त्यात टाटा कंपनीपासून एक 500 मीटर पिकअप होता. 380 रुपये कस्टमरकडून कलेक्शन केले. ती पण ट्रिप आपल्याला रॅपिडो झाली. 2 ट्रिप कंटिन्यू रॅपिडोवर झाल्यात. आणि आत्ता एक 17 किलोमीटरचे परत 300 रुपये दाखवलेत रॅपिडोवरतीच. आपण रॅपिडोवरतीच ट्रिप आली म्हणून घरून निघालो आहे. डायरेक्ट घरीच गेलो होतो, कस्टमरला सोडले, चहा पाणी केलं, लगेच ट्रिप पडली म्हणून आलो. रॅपिडोवरच ट्रिप पडली हे. ठीक आहे, बघूयात आता कस्टमरला सोडायला किती वेळ लागते. 1 तास दाखवते तसं आता, पण जास्त लागायचं. संध्याकाळचा टाईम आहे. आता वाजले तर संध्याकाळचे 5:25 झालेले आहेत. 6:30 किंवा 6:30-7 वाजायचे, वाजणारच तेवढे, म्हणजे 1.5 तास तर लागलच कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी. आणि रॅपिडो काय थोडंसं, रॅपिडोचा एकच प्रॉब्लेम आहे, ते आपलं ह्याचं जे आपला टायमिंग असतो आपला ट्रॉफिकचा, तर थोडासा एक्स्ट्रा टायमिंग जर लागला तर ते रॅपिडो कॅच करत नाही त्याला. ठीक आहे, आता कस्टमरचं आपण वेट करतो. बिरदवडी चौकाच्या इथंच आहोत आपण आणि भेटूयात आपण आता निगडीमध्ये. परत निगडीची ट्रिप आहे आणि तिकडनं आपल्याला थोडंसं आज वाघोलीच्या साईडला जायचं आहे. आपली बॅग वगैरे आहे बंधूकडं आपल्या वाघोलीच्या, तर त्यांच्याकडनं बॅग वगैरे घ्यायची आहे आणि तिथून मग परत संध्याकाळी परत घरी यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, बघूयात हळूहळू तिकडं जाण्याचा प्रयत्न करूया. ट्रिप जसं पडला रॅपिडोवरती तसंच आपण जाऊ. अन्यथा आपण तसं एक्स्ट्रा हे जाणार नाही. 10-20 किलोमीटर असं पिक करायचं किंवा आपली बॅग घ्यायची तर घेऊ आपण, काय हरकत नाही. पण इथून विनाकारण तिथपर्यंत जायला व्यवस्थित वाटणार नाही. त्यामुळं आपण ट्रिप घेत जाऊ आणि फायनली शेवटी आपण बॅग घेऊ. आपले डॉक्युमेंट सगळे गाडीचे त्यातच आहे. ठीक आहे, चला तर मग आपण भेटूया आता पुढच्या नेक्स्ट ट्रिपवर. तर मित्रांनो, जस्ट आपण कस्टमरला इथे ड्रॉप केले. 17 किलोमीटरचे आपल्याला 318 रुपये दिलेत रॅपिडोने. आणि कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी आपल्याला लागला आहे इथं
1 तास 20 मिनटं लागले असतील जास्तीत जास्त. ड्रॉप करून आपण इथं थांबलो आहोत. बघूया आता नेक्स्ट ट्रिप कुठली येते आणि करतो बाकीचं अपडेट. आत्ता 6:48 झालेले आहेत. ठीक आहे, भेटूयात लगेच. तर मित्रांनो, आपण आता आहोत वाघोलीमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये आता फक्त 3 गाड्या CNG आहेत. CNG पंपावर थांबलोत. बघूयात CNG किती बसतो गाडीमध्ये. आणि आता टाईम झाला आहे 8:57. आज आपली गाडी चालली आहे 99 किलोमीटर. आणि आत्ता आपल्याला जे ट्रिप आली होती निगडीवरून डायरेक्ट वाघोलीची, आपल्याला 399 रुपये दिले तर 29 किलोमीटरसाठी. तेवढं काय रेट बरोबर नाही आहे, पण चांगला आहे. म्हणजे बाकीच्यापेक्षा रेट चांगला आहे उभं रॅपिडोवरती. आणि आपण जस्ट कस्टमरला सोडून या ठिकाणी थांबलो CNG पंपावरती. HPचा जो इंडियन ऑइलचा जो CNG पंप आहे ते जकात नाक्यावर कस्टमरला ड्रॉप केले. आणि जस्ट आपण इथे या ठिकाणी आलो. 1-1.5 किलोमीटर आला असं पुढं. आणि CNGची आपल्याला पंप दिसल्यामुळं आपण थांबलो तिथं. मला 3 गाडी CNG आहेत. आपण आलो भावाच्या इकडं. जाता CNG भरून घेऊ संध्याकाळच्या वेळेला. मग आपल्याला परत या साईडला अपोजिट साईडला CNG भरायला यायला नको, म्हणून आपण CNG भरून घेतलं आहे आधी. घेतो आहे आणि बघूयात संध्याकाळी किती वाजेपर्यंत आपण काम करू शकतो. आत्ता तर वाजलेत 9 आणि आज आहे आपला विचार 12-1-2पर्यंत काम करण्याचा. जितके दिवस आपल्याला जितका वेळ आपल्याला रॅपिडोवरती चांगला रेट दिला तर त्या रॅपिडोवरती आपण रातभर काम करू, काय हरकत नाही. कारण की आपल्याला उद्या बहुतेक सुट्टीच असणार आहे, उद्याचा काय प्लॅन नसणार आहे. मित्रांनो, गाडी घेतली होती तेव्हा आपल्याला 85-84 रुपये 84-85 रुपये काहीतरी CNGचा रेट होता. आणि आत्ता बघा टोरंटचा गॅस आहे 91.50. बघा किती रेट वाढलेत CNGचे. आणि सगळे लोक म्हणतात CNG गाडी घ्यायला पाहिजे, CNG गाडी घ्यायला पाहिजे. नाही मित्र, दोन्ही तेच आहे, फक्त ॲव्हरेज थोडंसं जास्त आहे CNGला. बाकी काय नाही, सेमच रेट आता बहुतेक सेमच असणार आहे. इथून पुढे 1 वर्षामध्ये डायरेक्ट 10 रुपये रेट वाढला CNGचा. आणि पुढच्या वर्षी तर डायरेक्ट मग होईलच किती 101, 102 असं होणार आहे. त्यामुळं सेमच पडणार आहे. 1-2 वर्षामध्ये पेट्रोलच्या भावामध्येच CNG भेटणार आहे. ठीक आहे, तर बघूयात कितीचा बसतो गाडीमध्ये. आत्ता आपल्या 2 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. आपण पाहुण्याकडे गेलो होतो वाघोलीमध्ये. तिकडं आपला बराच वेळ गेला, 1-2 तास गेले तिकडं. तर आपल्याला निघता आलं नाही. तिकडे जेवण वगैरे केलं आहे आपण पाहुण्यांच्या इथंच. आणि आत्ता जस्ट घराजवळ आलो. आत्ताची वेळ झाली आहे 1:25 झालेले आहेत. आणि जस्ट आपण घराजवळ आलो तिथं. आणि आत्तापर्यंत गाडी चालली आहे 162 किलोमीटर 63 किलोमीटर. आणि आपल्या गाडीमध्ये त्यावेळेस वाघोलीमध्ये आपण CNG टाकला इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर त्या ठिकाणी. तर तिथं 644चा CNG बसला आहे आपल्या गाडीमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण 2 ट्रिप कंप्लीट केलेल्या आहेत. आपल्याला वाघोलीवरूनच ट्रिप पडली होती सासून हॉस्पिटलची. आणि मग स्टेशनहून पडली मोशीची. पहिल्या ट्रिपची दिली 260 आणि दुसऱ्या ट्रिपचे पण आपल्याला 260 दिलेत. पहिली ट्रिप आली होती रॅपिडोवरती आणि आत्ता शेवटची आपण जे कंप्लीट केली स्टेशन ते मोशी, तिचे पण 263 दिलेत. ठीक आहे. आणि जस्ट आपण आता घराजवळ आलोत. ठीक आहे. आणि आमचं काय अर्निंग वगैरे काय तेवढं व्यवस्थित नाही. टाईम आहे आपला, भरपूर वेळ वाया गेला आहे. आपलं मन लागत नाही सध्या कामामध्ये. आपलं ओला बंद आहे आणि उबर एकदम खराब रेट देते. फक्त 1 ट्रिप आपण आत्ता जस्ट कंप्लीट केली आहे. घराकडे येत होतो म्हणून स्टेशन ते मोशी 263 रुपये दिलेत आपल्याला 22 किलोमीटरचे. ठीक आहे, असं रिकामा यायचंच होतं आपल्याला, येणारच होतो आपण. खूप उशीर झाला आपला त्यासाठी. ठीक आहे, मला रिकामा जाण्यापेक्षा तेच 200-250 रुपये होतील आपल्यासाठी खर्चासाठी, म्हणून ते आपण ट्रिप कंप्लीट केली. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.